श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा प्राप्त आहे। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने केली जाते। गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे। यंदा कार्तिक विनायक चतुर्थी मंगळवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी आहे। शास्त्रानुसार विनायक चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात। अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने मंगळ दोष नाहीसा होतो, तसेच सर्व प्रलंबित कामे गतिमान होतात। तुम्हाला मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत करा आणि गणेशाची विधिवत पूजा करा। अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही, याबाबत मुद्दल पुराण आणि तसेच गणेश पुराणात संदर्भ आहे। अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो। त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतलं आणि गणरायाची उपासना केली। त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल। अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलंही उद्धार करावा, ह्या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते। हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, तसेच मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपती बाप्पांची आपल्यावर कृपादृष्टी होते। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला आज मसूरच्या डाळीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे मोठ्यात मोठं कर्ज, अडचणी, दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण आपल्याला 7 पिढ्या धन दौलतची कमतरता पडणार नाही। लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे, तसेच गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला पूजा ही करून घ्यायची। गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकतात। अभिषेक करताना तुम्ही अथर्व शीर्षमचं पठण करू शकतात किंवा तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात। आता 108 वेळा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला 11 वेळा तरी जप करायचं। त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना धूप, दीप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत। त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं। त्याचबरोबर त्यांना 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करायची। ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा त्यांच्या हातामध्ये ही जुडी जी आहे ती अर्पण करायची। तसेच त्यांना नैवेद्य आपल्याला दाखवायचं। तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे। त्याचबरोबर या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात। आपल्या मुलांच्या हाताने आपल्याला मुलांना गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायला लावायचे। त्याचबरोबर मुलांकडनं तुम्ही जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे। आता मुलं लहान आहेत तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडनं तुम्हाला ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जपसुद्धा करून घ्यायचा आहे। तर या सर्व सेवा ज्या आहेत तुम्हाला सकाळीच करून घ्यायच्या आहेत। आता हा उपाय आपण देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करू शकतात किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। ह्या उपायाकरता आपल्याला 1 वाटीभर मसूरची डाळ ही लागणार आहे।
आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि कुंकूमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आहे। आता आपल्याला एक मोठी स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर ह्या कुंकवाने आपल्याला एक मोठा त्रिकोण हा तयार करून घ्यायचा आणि ह्या त्रिकोणामध्ये जी आपण वाटीभर मसूरची डाळ घेतली आहे ती आपल्याला भरून घ्यायची आहे। आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत। तर आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। जेव्हा आपण अथर्व शीर्षमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचं, त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे। तर आपण 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। त्याचबरोबर आपल्याला 11 वेळा गणपती स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे आणि 1 वेळा गणपती ऋणमुक्त स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे। ह्या तिन्ही अतिशय प्रभावी सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची। आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य, जर तुमच्या आयुष्यामध्ये कर्ज झालं असेल तर कर्जापासून मुक्ती करता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। आता ही मसूरची डाळ जी आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलेली आहे ती संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं म्हणजे बुधवारी तुम्ही उठल्यानंतर स्नान करायची आहे, देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ही प्लेट तिकडनं आपल्याला उचलायची आहे आणि ही प्लेट घेऊन जायचं आहे आपल्याला गाईजवळ। आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरी गाईला ही जी मसूरची डाळ आहे ती खायला देऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणारच आहे। गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, हळद कुंकू अक्षदा तिला अर्पण करून घ्यायचेत आणि त्यानंतर ही मसूरची डाळ जी आहे तिला खायला द्यायची आहे। तुम्ही ह्या मसूरच्या डाळीमध्ये एखादा गुळाचा खडा जो आहे तो टाकूनसुद्धा गाईला खायला देऊ शकता। गाईला मसूरची डाळ खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं। त्यानंतर गाईभोवती आपल्याला एक प्रदक्षिणा मारायची। प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। गाईभोवती प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे। कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य, दोष आहेत किंवा तुमची इतरही कोणती मनातली इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची। अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।